मी ब्रह्मरूप आहे असे कळते आणि ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. चार गोष्ट खऱ्या शुद्ध ब्रह्मस्वरूपात तर शब्दाचाही प्रवेश नाही. पण शब्दच ब्रह्माला जीवदशेत आणतो. त्या दृष्टांत दिला आहे. पंचाक्षरी जसा भूताला नाचवितो, त्याला बोलवायला लावतो, तसा शब्द ब्रह्माला जीवदशेवर आणतो व नंतर मी देह आहे, मी कर्ता भोक्ता आहे असे बोलायला लावतो. जसा पंचाक्षरी मंत्राक्षता टाकून भूत लागलेल्या मनुष्याला नाचवितो, तसा शब्द ब्रह्माला नाचवितो. ब्रह्म कसे नाचेल? तर त्याला जीवरूपी भूत लागल्यामुळे ब्रह्मच नाचते. हे जीवरूपी भूत कोणी निर्माण केले? तर शब्दाने. अशा रीतीने शुद्ध शिवाला जीवपणा आणला. ही गंमत अध्यारोपाची शब्दानेच दाखविली आहे. महाराजांना विनंती आहे की महाराज कृपया आपण बोलावं. ठीक आहे. शुद्ध शिवाच्या शरीरी कुमारू हा जीव भरी, जेवी अंगे पंचाक्षरी तेवीच बोलू. शुद्ध शिवाच्या शरीरी कुमारू हा जीव भरी, जेवी अंगे पंचाक्षरी तेवीच बोलू. महाविष्णू माऊली ज्ञानोबाराय शब्द खंडन या 6व्या प्रकरणामध्ये शब्द खंडन करण्याच्या अगोदर शब्दाचं स्वरूप, शब्दाचं महिमान, शब्दाची शक्ती वर्णन करतात. तर हा शब्द शुद्ध बुद्ध नित्य मुक्त अशा शिवस्वरूपाच्या ठिकाणी जीवत्वाचा कुमारा करतो. जसा पंचाक्षरी मनुष्याला व्यवहारामध्ये भूत म्हणून नाचवितो, त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी शब्द नसलेला नाथीला जीवपणा दाखवून, जीवपणा समजून, जीवपणाची समजूत आणून, जीवपणाचा अभिमान आणून नाचवीत असतो. अनेक रूपानं नाचवीत असतो. गरीब म्हणून, श्रीमंत म्हणून, नवरा म्हणून, बाप म्हणून, मालक म्हणून, नोकर म्हणून, काळा गोरा स्त्री पुरुष म्हणून नाचवीत असतो. हुशार म्हणून, येडा म्हणून नाचवीत असतो. हा शब्द अनेक प्रकारचा मारा करतो आणि त्या मारानं घायाळ करतो आणि त्या शब्दानंच घायाळतेनच तो तिथं बांधल्या जातो, बद्ध होतो. म्हणजे शब्दाला विकल्या जातो, शब्दानं बांधल्या जातो, शब्दातच गुंतल्या जातो. जीवपणा बी शब्दानच, जीव गुंतला बी शब्दानच, ब्रह्माचा जीव झाला बी शब्दानच, आणि जीव विषयामध्ये प्रपंचामध्ये अहमत्व, ममत्व, सत्यत्वामध्ये गुंतला बी शब्दानच. सर्व शाब्दिक आहे. जीवपणा शाब्दिक आहे. जीवपणात विषयानं किंवा वासनेनं गुंतणं शाब्दिक आहे. आणि गुंतून तिथं जे सुख दुःख आहेत ते शाब्दिकच आहेत. सर्व शब्दच आहेत. शाब्दिक बंधन आहे, शाब्दिक जगत आहे, शाब्दिक सर्व आहे. म्हणून जीव शब्दानं गुंतलेला आहे.
जीव शब्दानच झालेला आहे. म्हणून शुद्ध शिवाच्या शरीरात, शुद्ध शरीर म्हणजे अंग स्वरूप, शुद्ध शिवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी हा जीव कुमारा करतो आणि कुमारा करून जीवपाना भरवितो. त्याला दृष्टांत द्याला की पंचाक्षरी भूत, भूताची उठाठेव करणारा जो पंचाक्षरी असतो मांत्रिक, तो जसा करतो त्याप्रमाणेच शब्द आहे. म्हणजे पंचाक्षरीचे शब्द म्हणजे मांत्रिकचे शब्द, भूत काढणारा वैद्यचे शब्द आणि भूत लावणारा बी वैद्यचे शब्द, असं माऊलीनं सद्रष्टांत या शब्दाचं रूपक करून आपल्याला शब्दाचं एक प्रकारचं शक्ती प्रभाव शब्दाचा कसा असतो पगडा, आणि हा अनादी काळापासून कसा पगडा झालेला आहे, म्हणून या शब्दानंच कसं शक्तीने शब्दाच्या सर्वाला खिळून टाकलेला आहे, हे ज्ञानोबा आपल्याला सांगायले. शब्द हा जर खऱ्यानं पाहिला तर कसा आहे, खपुष्पवत आहे, पोकळ आहे, क्षणिक आहे, नगण्य आहे. आणि शब्द जर पाहिला तर एक कानानं ऐकू येणारा विषय, पण एवढा सूक्ष्म, एवढा नगण्य, एवढा क्षणजीवी, एवढा पोकळ असून देखील शब्दाचा प्रभाव किती, शब्दावरच सर्व अवलंबून आहे. बाकीचे जे विषय आहेत इंद्रियाचे तर ते फक्त मोहून टाकणारे, जीवाला आकर्षित करणारे, पण एवढा बदल ते बाकीचे विषय करू शकत नाहीत. आणि शब्द मात्र मात्र काहीच्या काही करून टाकतो. ब्रह्माला जीव करून, देह करून संसारात रसा तळाला नेतो. आणि मनुष्य देहात साधकता जर आली तर त्याला शुद्ध, स्थिर, अंतर्मुख साधक करून सिद्धावस्थेपर्यंत नेतो, सिद्ध स्थिती भोगायला होतो. म्हणून शब्द खाली नेतो, वर आणतो, हा वेगळाच प्रकार आहे. जे खाली नेणार असतं ते वर आणीत नसते, जे वर आणीत असतं ते खाली नेत नसते. पाण्यामध्ये भावरा आहे, तो खाली नेत असतो, वर आणीत नाही. पण हा खाली आणि वर तोच आणतो. हे एक मोठं चक्र आहे. म्हणून शब्दाची शक्ती विराट आहे, शब्दाची शक्ती अचिंत्य. त्याचंच वर्णन करतात ज्ञानोबा की पहा ना, शुद्ध बुद्ध नित्य मुक्त असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत समोर आणलं, जगातल्या वस्तू समोर आणल्या आणि जगातला पिंड एक देह समोर आणला. वस्तूला सत्यत्व दिलं, जगाला सत्यत्व दिलं, जगातल्या उपयोगी वस्तूला ममत्व देऊन टाकलं आणि जगातला जो पिंड आहे देह त्याला अहमत्व दिलं. मग अहमत्वानं, ममत्वानं, सत्यत्वानं त्याच्यात गुंतून बसला त्या प्रकारानं. आणि मग त्या अभिमानानं, त्या कडकीपणानं, त्या वासनेनं गुंतून गेला आणि जन्म मरणाच्या चक्रात पडला. असं दाखविले, असा भ्रम दाखविला. आणि हे बी शब्दानच कळाले, गुंतला बी शब्दानं, गुंतल्यालो अशा प्रकारचा हे बी कळालं शब्दानच. सुटायचं कसं त्याचं मार्गदर्शन बी कळालं शब्दानच. सुटायचं जे साधन आहे ते बी नामस्मरण, महावाक्य, शब्दच आहेत.
आणि शब्दाची तशी साधना केली की मी सुटलो असा उच्चार, असा अहम ब्रह्मस्मी असा निश्चयाचा उद्गार बी शब्दानच आहे. म्हणजे बंधन करणं, बांधून असणं, मुक्त करण्याचं मार्गदर्शन, मुक्त करण्याची साधना, मुक्त झाल्याचा उद्गार इतकं शब्दानं ते म्हणून शब्दच आहे. सर्व प्रपंच शब्दच आहे. सर्व प्रपंच शब्दमय, अध्यारोप आणि अपवाद शब्दमय, बद्धता आणि मुक्तता शब्दमय. शब्दाची गोळी आणि बंधन करीतो हे शब्दच. म्हणून सर्व शब्दमय आहे इथं. सर्व साधन शब्दमय, सर्व वस्तू शब्दमय, सर्व व्यक्तित्व शब्दमय ठरलं व्यवहारातलं. आणि तो त्याच्याशी संबंध जुळतो. पहा ना, जीवाचा आणि देहाचा कुठं संबंध आहे, पण शाब्दिक संबंध जुळला. आत्मत्वानं जुळला, त्याच्यापेक्षा काय राहत. म्हणून गुरुजी म्हणतात, अरे शब्दानच कळाव की देह ही जड आकारवान वस्तू आहे, भौतिक. शब्दानं कळाव हे कळायला पाहिजे, पण तरी कळू देत नाही असा शब्द पकडायचा. आता शब्दानच कळाव की अरे जीव न दिसणारी, चेतन असणारी अशी वस्तू आहे, देहाहून वेगळी. हे कळाव. हे कळू देत नाही ते शब्द, आणि कळून देतो ते बी शब्द. आणि कळाव की देव परमात्मा तिथं शुद्ध बुद्ध नित्य मुक्त न फिरणारी, बंधनात नसलेली अशी वस्तू आहे. म्हणून देह कळाव, जीव कळाव, देव कळाव. जग भोग्य, जीव भोगताय आणि देव साक्षी. भोग्य भोगता कसा होईल आणि भोग्य भोगता रूप असलेलं जगत साक्षी कसा राहील. म्हणून सर्व साक्षी तो देवी. भोगतान करता होऊन व्यवहार्य असलेला तो जीव आहे. आणि भोग्य रूप पदार्थ ते भौतिक विषय स्वरूप जगत आहे, भोग्य म्हणून. मग जग जसं भोग्य, त्यात मटेरियलचा देह म्हणून देह सुद्धा एक भोग्य आहे. हे ध्यानात घ्या. देह भोगता नाही, देह भोग्य आहे. जीव भोगताय, कारण हा देह वाघ शिव खातेत, त्याचं भोग्य आहे. हे ध्यानात आलं पाहिजे. जसे दुसरे देह ह्या देहातल्या जीवाचे भोग्य आहेत, तसा हा देह बी दुसऱ्या कोण्या जीवाचं भोग्य आहे. ध्यानात घ्या. म्हणून भोग्य पदार्थच हे शरीर बी. अन्नच आहे ना, अन्न भोग्य आहे, आणि अन्नमय कोश आहे तू, म्हणून भोग्य आहे. आपल्याला भोगता वाटतो तो आपला भ्रम आहे. देह भोगता नाही, देह भोग्य आहे. भोगरूप पदार्थ आहे त्याच्यात. अन्नच आहे, संचय झालेला अन्नाचा. रथते खचते संचते साचलेला अन्न आहे. जसा माशानं मध गोळा करावा आणि एकत्र व्हावा तो कांदा त्याचा, त्याप्रमाणे अन्न गोळा केलेलं इथं, अन्न एकत्र आणलेलं. मुंग्यानं जसं माती गोळा करून वारूळ करावं, वृक्षानं जसं आतलं जमिनीतली सत्व गोळा करून खोड तयार होतंय, त्याप्रमाणे देह पचन क्रियेतून तयार झालेला आहे. जगातलं अन्नच मुखाद्वारे पचन क्रियेतून
चयापचयाच्या संस्थेतून अन्न, रस, रक्त, मेद, मज्जा, अस्थि, अस्थि, मेद, मज्जा, विरी रूप ह्या 7 धातूला आले. ही 7 धातू काय आहेत? जगातलेच भोग्य पदार्थ आहेत. अन्नच अशा रूपानं परिणत झालेले आणि ह्या रूपाला दिसायला ती भोग्य पदार्थ आहेत. भोग्य पदार्थाचा परिणाम आहे. जसा दुधाचा परिणाम दही, मातीचा परिणाम घट चिखल, त्याप्रमाणे अन्नाचाच परिणाम देह. आकार वेगळा झाला म्हणून देह वाटतो, नाही तर अन्न आहे. अन्नाचा परिणाम वेगळा झाला म्हणून हाड मास वाटतात आणि हाडा मासाला आकार आला म्हणून देह वाटतो. त्याच्यात लिंग भेदानं पुरुष स्त्री वाटतो. त्वचेच्या रंगामुळे काळा गोरा वाटतो. हाडाच्या उंची खोजीपणामुळे उंचा खोजा वाटतो. बांध्यामुळं, ठेवणीमुळं कुरूप स्वरूप वाटतो. नाही तर अन्नाचा गोळा आहे, अन्नाचा. म्हणून अन्नमय शास्त्रकार ह्या सर्वाला जुगारून त्याला अन्नमय कोश म्हणतात. शास्त्रकार त्याची ठेवण पाहत नाही, शास्त्रकार त्याचा कल्लर पाहत नाहीत, शास्त्रकार त्याचं लिंग पाहत नाहीत, शास्त्रकार त्याचा आकार पाहत नाहीत. शास्त्रकार परिणाम बी पाहत नाहीत, फक्त अन्न पाहतात, अन्नमय कोश. शरीर अन्नमय कोश आहे. अन्नमयाचं आवेष्टने आवरण आहे, सापळा आहे. म्हणून ते भोग्य पदार्थ आहे. देह भोग्य पदार्थ. जसे 5 विषय जगातले भोग्य आहेत तसाच देह भोग्य आहे. मग ह्या भोग्याचा भोक्ता कोण आहे? परस्पर भोक्ता असतो. जसा वनस्पती हे देहच आहेत आणि त्याचा भोक्ता शाकाहारी जीव आहे, आणि तसे इतर कोणी देहधारी जीवच आहेत आणि मांसाहारी त्याचा भोक्ता आहे. हे ध्यानात घ्या. वृक्षवेलीच्या देहाचा फळाचा भोग घेणारा भोक्ता शाकाहारी, आणि दुसरे हाडमास रूप जे देह आहेत, पशु पक्षी कीटक यांच्यावर निर्वाह करणारा मांसाहारी भोक्ता आहे. म्हणून भोग्य पदार्थ ध्यानात घ्या. केवळ भोग्य पदार्थाचा भोग घेणं वेगळं आणि देहरूप भोग्य पदार्थाचा भोग घेणं वेगळं. म्हणून देहरूप भोग्य पदार्थाचा भोग घेणारे मांसाहारी, राक्षसी, क्रूर आहे. हे ध्यानात घ्या. म्हणून आपला विषय चालला होता की शरीर भोग्य रूप पदार्थच आहे आणि त्या भोग्य रूप पदार्थाला धारण करून दुसरे जे भोग आहेत त्याचा भोगता आहे जीव इथं या देहात. अन्न पाणी हे भोग्य पदार्थ वाटतात आपल्याला, आणि ह्या देहाला माध्यम करून ते भोगाचा भोगता होत असतो जीव. म्हणून जीव चैतन्य वेगळे, देह वेगळा आहे आणि भोग्य पदार्थ वेगळे, हे शब्दांना आपल्याला कळालं पाहिजे. आणि जीव जो भोगता वाटतो तो भ्रमानं, जीव जो करता वाटतो ते भ्रमानं, जीव जे माणूस वाटतो, देह वाटतो ते भ्रमानं, जीव सुखी दुखी वाटतो ते भ्रमानं, जीव वाटतो हेच भ्रमानं. जसं भोग्य पदार्थाला जीवाशिवाय अस्तित्व नाही, जीवाशिवाय कोणी आहे म्हणत नाही, म्हणून जीव लोक येतो. हे ध्यानात घ्या. ही गोष्ट जरा सूक्ष्म आहे गोष्ट थोडी. जगाला जीवाशिवाय कोणीच आहे म्हणत नाही, म्हणून जगाला अस्तित्व जीवानं दिलेलं आहे. जसं स्वप्नातल्या वस्तूला तेजसाशिवाय कोणीच आहे म्हणत नाही. जाग्याला स्वप्न नसते, विश्वाला स्वप्न नसते, प्राज्ञाला स्वप्न नसते, प्रत्येक आत्म्याला स्वप्न नसते. स्वप्नाला पुरावा तेजसच आहे,
तेजसनाच पाहिलं तेज आता इथं जे तेजस आहे त्यालाच स्वप्न स्मरते आहेत, त्याच्या ठिकाणीच आहेत. स्वप्न होतं, स्वप्नातला हत्ती पाहायला हा दावा तेजसाचा आहे, विश्वाचा नाही, प्राज्ञाचा नाही, प्रत्येक आत्म्याचा नाही. आणि जागृती आहे हा दावा विश्वाचाच आहे, विश्वाभिमानाचा. तेजसाला जागृतीतले पदार्थ माहित नाहीत, तेजसाला स्थूल पदार्थ माहितच नाहीत, स्थूल व्यावहारिक पदार्थ माहित नाहीत, पाहिलेच नाही कधी. तेजसाची त्याची गाठ भेटच नाही. आणि विश्वातले स्थूल पदार्थ, पंचभौतिक हे स्थूल पदार्थ, जागृत पदार्थ, विश्वर सृष्टीतले पदार्थ तेजसानं कधी पाहिलेच नाही. सुसुप्तीतला अंधार, सुसुप्तीतला त्या स्थूल सूक्ष्माचा कारण असलेलं अज्ञान त्या विश्वाला तेजसाला माहितच नाही कधी. यायचं बाहेरच तोंड आहे, बाहेरच पाहते. स्थूल पाहतो तो विश्व, सूक्ष्म पाहत ते तेजस. त्या दोन्हीला बी कारण माहित नाही, ते प्राज्ञाला माहिती. आणि प्रत्येक आत्म्याला ते बी माहित नाही. म्हणून प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी स्थूलता नाही, सूक्ष्मता नाही, कारणता नाही. म्हणून प्रत्येक आत्मा नित्यमुक्त असतो. हे आपण दृष्टांत देऊन पाहिलं. त्याप्रमाणे हे जगत आहे, हे जीवालाच असते, देवाला नसते जगत. म्हणून देवाला जग नाही, साक्षीला जग नसते, परमात्म्याला जग नसते. परमात्म्याला परमात्माच असतो, परमात्म्याला परमात्मा सोडून काहीच नसतं, त्यालाच परमात्मा म्हणा. दुसरं दिसलं तर विश्वरत्व आहे, दुसरं भासलं तर विश्वरत्व आहे, दुसरं खरं वाटलं तर जीवत्व आहे. याच्यात बी भेद आहे. ज्याच्या ठिकाणी दुसरं नाही, दुसरं दिसलं नाही, भासलं नाही, दिसलं नाही, दुसरं नाही, त्याला परमात्मा म्हणा. दुसरं भासलं त्याला विश्वर म्हणावं. दुसरं दिसलं त्याला आत्मा म्हणावं. दुसरं दिसून खरं वाटलं त्याला जीव म्हणावं. आणि दुसरं दिसून मी माझं वाटलं त्याला विषय पामर जीव म्हणा. आणि दुसरं दिसून विवेक नाही, कळत नाही, त्याला पशु म्हणा. म्हणून असं खाली 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 अधोगतीला जा नाही, खाली आलेलो आपण. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी शब्दाची कृपा झाल्यावर, शास्त्राचा परिचय झाल्यावर, संतांची भेट झाल्यावर, ईश्वराची कृपा झाल्यावर, म्हणजे शब्दमय शब्दानं आपली शुद्धी झाल्यावर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. म्हणून पहा, देह वेगळा, जग वेगळे. देह काय फरक आहे देहात आणि जगात ते कळायला पाहिजे आपल्याला. काय फरक आहे देहात आणि जीवात ते कळायला पाहिजे आपल्याला. काय फरक आहे जीवात आणि आत्म्यात ते कळायला पाहिजे आपल्याला. काय फरक आहे आत्म्यात आणि ईश्वरात ते आपल्याला कळायला पाहिजे. आणि काय फरक आहे ईश्वरात आणि ब्रह्मात, परमात्म्यात, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आतून सर्व एक कसे आहेत, आणि बाहेरून उपाधिक भेद कसा आहे, आणि आतून अभेद कसा आहे, भेद कसा आहे ते बी लक्षात आलं पाहिजे, आणि अभेद कसा आहे हे बी लक्षात आलं पाहिजे. परमात्म्यातून जगात भेद कसा आहे, वरून उपाधी, परमात्म्यातून जीवात, परमात्म्यातून आत्म्यात, परमात्म्यातून विश्वरात. आणि एक बी कसं आहे, अद्वैत बी कसं आहे, द्वैत बी कसं आहे, द्वैत सत्यत्व बी कसं दिसतंय, ममत्व कसं आहे, अहमत्व कसं आहे, सत्यत्व कसं आहे, द्रष्टत्व कसं आहे, साक्षीत्व कसं आहे, आणि निरपेक्षत्व कसं आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत्या संतांच्या संगतीत. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती.
अकळावा श्रीपती येणे पंथी. संतांच्या संगती त्वरित, म्हणून अर्धक्षण घडता संतांची संगती. तेने होय शांती महत पापा. संतांच्या संगतीत आरपार कळत असते. जगापासून परमात्म्यापर्यंत अर्धक्षणात बी कळू शकते संतांच्या संगतीत. कारण की ती दृष्टी चालवितात. काया पालट करता क्षणात, म्हणून काळ वेळ नाम उच्चारिता नाही, किंवा काळ नाही काळ वेळ तया लागी आपण सारखी करीत येतात का. अर्ध्या क्षणात सुद्धा सर्व शास्त्राचं वेदाचं मनोगत आपल्याला ते लक्षात आणून देतात. अशी किमया आहे संतांची. अरे संत एकाच वेळेला पाहतात बद्धता आणि मुक्तता, एकाच वेळेला पाहतात जग आणि परमात्मा, एकाच वेळा त्या लक्षात येते हे जीवन ते शिवे, एकाच वेळा लक्षात येतं त्यांना की हे बंधन आहे तो मोक्षी. एकाच वेळेला लक्षात येतं की हे व्यवहार आहे ते पारमार्थिक आहे. म्हणून ही संतांची दृष्टी खूपच उच्च कोटीची असते. म्हणून पहा, त्यांनी आपल्याला सोप्या भाषेत सांगितलं की ज्याला फिरावे लागते त्याला जीव म्हणावं, ज्याला जाळावे लागते त्याला शरीर म्हणावं, शिव म्हणावं, आणि ज्याला जाळता येत नाही, जे फिरत नाही, तो देव आहे. देव, जीव आणि शिव. शिव म्हणजे प्रेत आहे, जे शिव नाही ते शिव, जे जीव नाही ते शिव. जसं विश्वर आणि नश्वर, तसं जीव आणि शिव. शिव आणि संसार, संसार, शिव, जीव, शिव आणि मूळ देव. हे आपल्याला साधू संत लक्षात आणून देतात आणि त्या प्रत्येकाची लक्षणं सांगतात कशी येतं. लक्षणानं आपल्याला सिद्धी करून देतात त्या प्रमेयाची, त्या स्थितीची, त्या वस्तू तत्वाची. मग जाणारे तुम्ही का फिरणारे तुम्ही असा काल गुरुजींना प्रश्न विचारला होता का. मूळचे तुम्ही कोण आहेत? तुम्ही जाणारे फिरणारे नाहीत, म्हणजे तुम्ही जग आणि जीव किंवा देह आणि जीव नाहीत, तर तुम्ही मूळचे ब्रह्मस्वरूप आहात असं गुरुजीनं आपल्याला मोठ्या अधिकारवाणीनं लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून असलेलं ब्रह्मरूप शब्दाने जीवपणा आलेला आहे. आणि ज्या देहाला मी म्हणतो असतो हा देह जीव भ्रमानं, तर तो देह तो प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय काल गुरुजीनं सांगितलं. पण जीव प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. आणि जो देहाला मी म्हणतो जीव, तर तो देह प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय. जीव प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, अनुमानाने. आणि चक्षुरादी इंद्रियाचा विषय देह आहे, म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने कळायला तो. शब्दाचा विषय जीव, शब्दानं कळतो जीव की हा जीव आहे. देहा बांधल्याला मी म्हणणारा, माझं म्हणणारा, करता म्हणणारा, भोगता म्हणणारा, सुखी दुखी म्हणून घेणारा, जन्म मरण आपल्या ठिकाणी मानणारा, दुसऱ्याचे धर्म आपल्या ठिकाणी मानणारा आणि आपल्या धर्माला स्वरूपाला विसरणारा, असा हा जीव आहे. असा जीव पदाचा लक्षण करून अर्थ लक्षात आणून दिलेला आहे आपल्याला की हे अशा स्वरूपाचा प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. आत्मा स्वयंप्रकाश आहे, आत्मा तर स्वयंप्रकाश आहे. आत्म्याला कोण्या प्रमाणाची, कोण्या युक्तीची गरज नाही, तो स्वयंप्रकाश आहे. त्याच्याच प्रकाशानं सर्व प्रकाशायला लागलेले. मग आत्मा स्वयंप्रकाश आहे. त्या शुद्ध स्वयंप्रकाश आत्म्याला मी जीव आहे असे शब्द म्हणावायला लावतो. असं शुद्ध स्वयंप्रकाश जे आत्मतत्व आहे, जी वस्तू आहे, तर त्या वस्तूच्या ठिकाणीच मी जीव आहे, मी जन्म मारणारा, सुखी दुःखी असं शब्द म्हणायला लावतो. असं म्हणायला लावतो शब्द. हा ध्यानात घ्या. आता जर आपल्याला अंतर्मुख व्हा आणि विसरायला जगाला सध्या आता
झोरून द्या बाजूला या देहाला. आपल्याला आत काय वाटतं पहा, आत काय चाललंय, आतल्या मजल्यात काय चाललंय पहा. मीचा अनुभव सुखी म्हणून, दुखी म्हणून, कर्ता म्हणून, भोक्ता म्हणून येतोय. आता जो आत आत मधल्या याच्यात अनुभव येतो ते असा आहे, हा जीवपणा आहे. आणि त्याच्यात पहा स्वयंप्रकाशत्व आहे. हा जीवपणाचा कलंक भ्रमानं लागलेला आहे. संसर्गानं झालेला अध्यास आहे हा संबंध, आणि तो संबंध अध्याशी काही कळालेला नाही. आता घराचा शुद्ध स्वरूपाशी ऐतिहासिक संबंध आहे. आपल्या शुद्ध स्वरूपाशी घराचा, शरीराचा, पत्नीचा, पुत्राचा, मित्राचा, विषयाचा, जगाचा संबंध ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक हा अध्यास आहे. जग खरं वाटायला हा अध्यास आहे, आणि जग नावाची वस्तू आहे समोर आणि मी जगातला आहे असं वाटायला अध्यास आहे. जगात एक घर आहे ते माझे अध्यास आहे. मी घरातला एक व्यक्ती अध्यास आहे, आणि त्या व्यक्तीची नाना नाती संबंध आहेत अध्यास आहे. माझा या घरात जन्म झालेला आहे असा चैतन्याच्या ठिकाणी अध्यास आहे. मी मरणार आहे अध्यास आहे. स्वयंप्रकाशत्व आपलं लक्षात घ्या. स्वयंप्रकाशत्वाच्या ठिकाणी असा जीवपणाच्या भ्रमाचा अध्यास आहे. तो अध्यास अध्यास वाटत नाही. अध्यास वस्तुस्थिती वाटते. अध्यास सत्य वाटतो. सत्य वाटला की अध्यास राहत नाही, जग होतो, संसार होतो. सत्य वाटला की अध्यासच संसार होतो, संसार झाला की हा जीव होतो. ध्यानात घ्या. वऱ्हाड नव्हे स्वप्न गे माई. मग अध्यास कळाला. आणि हे वऱ्हाड आहे, ही नवरी मी नवरदेव आहे, आता संसार कळाला. ध्यानात घ्या. संसार आणि अध्यास, संसाराचा अध्यास आहे. अध्यास कळाला की संसार नाही, आणि संसार खरा वाटला की अध्यास नाही. अध्यासच असून अध्यास नसतो, खरं वाटतंय. आणि अध्यास कळाला की आपण स्वयंप्रकाश आहेत, संसार खरा वाटला की आपण जीव आहे, जन्मणारे, मारणारे, सुखी दुखी करणारे, भोगणारे. असा भ्रमाचा सापळा आहे हा, जे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि शब्दानं लक्षात येते, संतांच्या शब्दानं, शास्त्राच्या शब्दानं लक्षात येते. मग याच्यावर ह्या अशा प्रकारची गुरुजीनं जी मांडणी केली, जो नकाशा मांडला, जे आपल्या लक्षात आणून देण्यासाठी जे सूत्र तयार केले, तर त्या सूत्रावर शंका केलेली आहे. शंका करून त्याचं समाधान केलेले अशी संतांची उपकारक कृत्य असते. उपकारक. कदाचित शंका येण्याच्यात काही, म्हणून ती शंका समोर करून पुन्हा समाधान करतात. सर्वाला शंका येत नसते, पण एखाद्याला आली तर पुन्हा तो शंकेत बुडून जाईल ना. म्हणून शंका उपस्थित करतात, ज्या येण्यासारख्या आहेत, ज्या संभाव्य आहेत, ज्याची शक्यता आहे, त्या संतच उपस्थित करतात. संतच उपक्रम करून उपसंहार करतात. संतच उपस्थित करतात प्रश्नाला आणि पुन्हा उत्तर देतात. यावरून असे दिसून येते की शब्दाने आमचा घात केला. मग शब्दाने असं केलं म्हणलं, शब्द काय चांगला आहे, तुम्ही तो बाप उपयोगी वस्तू शब्द म्हणतात, म्हणून शंका केली. शब्दाचं वर्णन करायला तुम्ही, शब्द तर घातक आहे, शब्द तर दुश्मन आहे. शब्दानं स्वयंप्रकाश परमात्म्याला जर जीवपणा शब्दानं आणला, जीवपणा जर जीव केलं त्याला, आणि करण्या भोगण्यात पाळलं, रसातळाला नेलं, पापी केलं, यम लोकात नेलं, किंवा त्याला नारकीय केलं, तर शब्द घातक आहे. शब्दानं घात केला
मग श्री तुकोबाराय शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी असे कसे म्हणतात, किंवा ज्ञानोबाराय शब्द बाप उपयोगी वस्तू शब्द कसे म्हणतात, काय उपयोगी त्याचा निरुपयोगी तो पाटा घातक आहे, अशी शंका उपस्थित केली. हे शब्दाचं केव्हापासून वर्णन चाललंय, 5वी-7वी ओवी चालली. वर्णन करायसारखा आहे का तो, तिरस्कार करायसारखा आहे. शब्द जर स्वयंप्रकाश परमात्म्याच्या ठिकाणी जीवपणा दाखवितो आणि जीव म्हणून नाचायला लावतो, पापात पाडतो, अनाचारात पाडतो, नरकाला घालतो, संसाराचा भ्रम तयार करून सत्यत्व देऊन जीवपणा करून त्याच्यात गोवतो, बंधनात पाडतो याच्यात, म्हणून शब्द घातक आहे अशी शंका आहे. आणि त्याचं वर्णन कशाला करतात, त्याचं समाधान गुरुजीच करतात. अरे शब्द तुमचा घातही करतो व उपकारही करतो. म्हणजे शब्दानेच तुम्हाला जीव केले व शब्दच तुम्हाला ब्रह्म करतो. म्हणून गुरुजी दोन्ही बाजू सांगायला आता की बाबा जसा अध्यारोप शब्दानं झाला तसा अपवाद बी शब्दच करतो. जसं बंधन शब्दानं झालंय तसा मोक्ष देखील शब्दानच होतो. जसा ब्रह्माचा जीव शब्दानं झालाय तसा जीवाचा ब्रह्मही शब्दानच होतो. हे ध्यानात. जसा निराकाराचा शब्दानं देहरूप आकाराला आणून बसविलं, तसाच आकाराचा निराकार ब्रह्मस्वरूपाला बी शब्द घालतो. अव्यक्त निराकार नाही जे आकार जे थोनी चराचर. आणि साधन सांगितलं हरीशी भजे. जर शब्दाचा तुम्ही उलटा उपयोग केला, लौकिक प्रवाहाच्या विरुद्ध उलटा उपयोग केला, तर शब्द आपल्याला स्वरूपापर्यंत नेतो. आणि लोक प्रवाहाप्रमाणे उपयोग केला तर मग प्रवाह पतित होऊन रसातळाला बी नेतो, जाळ घालतो. शब्द शक्ती, शब्द वाहन आहे. वाहन जसं चलविलं तसं चलत असते. शक्तीचा उपयोग केला तसा त्याचा उपयोग होत असतो. शक्ती वाईट नसते, चांगली नसते. चांगल्याला तिचा चांगला उपयोग होतो, वाईटाला वाईट उपयोग होत असतो शक्तीचा. वीज आहे, घातक आहे का उपकारक आहे, हे उपयोगी त्यात उपयोग करणाऱ्याच्या चातुर्यावर अवलंबून आहे. चातुर्यानं उपयोग केला तर वीज उपकारक आहे, आणि गाफीलपणानं उपयोग केला तर वीज घातक आहे. विद्युत, लाईन म्हणतो आपण तिला. ही लाईनच काय, ज्या ज्या शक्ती आहेत, जगातल्या ज्या शक्ती आहेत, त्या चातुर्यानं कौशल्यानं हाताळणाऱ्याला उपकारक आहेत, आणि गाफीलपणानं मूर्खपणानं उपयोग करणाऱ्याला किंवा मूर्खपणानं त्याचा संबंध करणाऱ्याला घातक आहे. ते वाहन असल, ते विद्युत असल, ते अग्नी असल, ती गुरुत्वाकर्षणाची शक्ती असन, ती चुंबकीय शक्ती असन, शक्तिरूप जे पदार्थ हे जगात बाहेरले ते ऍसिड असल, अजून काय काय असतील, ते विष असल, जगातले जे शक्तिरूप पदार्थ शक्ती जी असते ती हाताळणार असते. शक्ती चांगली आणि वाईट नसती. तसं ते जगात काहीच चांगलं आणि वाईट नाही. घर चांगले, नित्य नाम घोष जयाच्या मंदिरी तीच काशीपुरी तीर्थक्षेत्र, आणि घर वाईट आहे त्याचं ममत्व अहंकार असला तो, त्याच्यात लगाव गुंताव असला तर वाईट आहे घडते. आणि घराचा उपयोग करून जर साधना चालू असली तर चांगले. ते घर नाही मंदिर आहे, ते तीर्थ आहे, ते क्षेत्र आहे, असं नाथराय म्हणतात. देह वाईट आहे, देह चांगला आहे. जगातले कोणतेच पदार्थ कशीच नसते तुम्हाला सांगतो. ते उपयोग करणाऱ्यावर त्याची निष्पत्ती ठरते, ते ठरते.
हाच देह वाईट ठरू शकतो आपल्यासाठी आणि हाच देह चांगला ठरू शकतो आपल्यासाठी. हेच घर वाईट ठरू शकतो आपल्यासाठी, नरकाला न्यायला कारणभूत ठरू शकते. आणि हेच घर आपल्याला मुक्त करण्यात कारणीभूत ठरू शकते. ह्याच वस्तू, ह्याच व्यक्ती, हाच काळ, हेच आयुष्य, हेच आरोग्य, हीच शक्ती, हीच बुद्धी, हेच जीवन आपल्याला घातक आणि उपकारक ठरू शकते. ते काहीच घातक आणि उपकारक नसते. ते आपला सदुपयोग असतो का दुरुपयोग. उपयोग करण्यावर अवलंबून असते. म्हणून शब्द सुद्धा तसाच आहे. अरे शब्द तुमचा घातही करू शकतो, उपकारही करू शकतो. मन तसंच आहे. तुका म्हणे मन उतरी भव सिंधू, मन करी बंधू 84चा. अरे मन तुकोबाराय म्हणतात भव सिंधूतून पार करू शकते. आणि मनच जर विवेकावर, वैराग्यावर शुद्ध झालं, अंतर्मुख झालं, स्थिर होऊन अंतर्मुख झालं, तर ते मोक्षाला कारणीभूत होते. आणि मनच जर विषय लंपट झालं, मनच जर अनेक कल्पनात पडलं, अनेक विकाराला गेलं, काम क्रोध आदी, तर ते मनच बंधनाला कारणीभूत होऊ शकते. म्हणून तसाच अरे शब्द तुमचा घातही करतो, उपकारही करतो. म्हणजे शब्दानेच तुम्हाला जीव केले व शब्दच तुम्हाला ब्रह्म करतो. ही गोष्ट तुकोबाराय आपल्या आपल्या गुरुजी आपल्याला लक्षात आणून देतात की किती वास्तव आहे. म्हणून तेव्हा शुद्ध शिवात जीवपाना भरतो. म्हणजे शब्द म्हणतो अरे तुम्ही आपण आपल्याला जीव तरी म्हणा. शुद्ध शिवात जीवपाना भरतो. म्हणजे शब्द म्हणतो अरे तुम्ही आपण आपल्याला जीव तरी माना. तुम्ही तर शरीरच मी म्हणू लागलात. तेव्हा मग तुम्हाला शब्दाने सांगितले अरे तुम्ही शरीर नाही, तुम्ही जीव आहात. अशा रीतीने शब्दाने शरीरावरून तुम्हाला जीवावर आणले. मग हे शब्दाचे उपकार नव्हेत काय. आपल्याला देहभ्रांती होती अगोदरच्या शब्दाच्या संस्कारावर. अगोदरच्या कोणच्या? पूर्वजन्मातल्या. ते ध्यानात घ्या. म्हणूनच पूर्वजन्म आता इथालच्या त्याच्या व्यवहारावरून मान्यच करावं लागतो. कारण देहांकार त्याला काय, जग सत्य बुद्धी त्याला काय. दुःख झाल्यावर रडावं लागतं, सुख झाल्यावर हसायला लागतं. हे त्याला कोणी शिकवलं? बालकाला, नवजात बालकाला. आता जन्मलेल्या बालकाला कोण्या देहातल्या, मनुष्य देहातल्याच नाही. पक्षाला, कीटकाला, पतंगाला, पशुला, भूचराला, जलचराला, खेचराला चारा खायचं, आईला प्यायचं कोणी शिकवलं त्याला? आता अन्न खायला पाहिजे, प्यायला पाहिजे आईला, असं वासराला कोणी शिकवलं? कशी ती प्रवृत्ती? प्रवृत्ती आधीच्या संस्काराशिवाय नसते. मग संस्कार कोणते त्याला आधी? ध्यानात घ्या. म्हणून या प्रवृत्ती जी मूळ पेण्याची प्रवृत्ती, जगण्याची प्रवृत्ती, प्रेम आहे, द्वेष आहे, त्याच्यात कुठून आला की आई याच्यावर प्रेम करली, आपल्यावर प्रतिसाद द्यायचा कुठून? म्हणून शिव जीवपाना अनादी अगोदरच्या शब्दानं आपल्याला देह अहंकार, देह भ्रांती झालेली. आणि इथं पुन्हा तिला प्रतिसाद भेटलेला आहे. तू मनुष्य, अशा प्रकारचे अनेक आघात झालेले शब्दाचे इथं. म्हणून मनुष्यत्व देह मी पक्का झालेलं आहे. हे शब्दानच झालेलं आहे. आणि शब्दच शास्त्राच्या, संतांच्या, विवेकी मंडळीच्या मुखातून जर आला तर आपण शरीर नाहीत, आपण जीव आहोत, आपण करते भोगते आहोत, आपण सुखी दुःखी आहोत, आपण न दिसणारे फिरणारे जीव आहोत, वासनावान जीव आहोत. आपण देह नाहीत, देह जड आहे, देह अन्नमय आहे, देह आकारवान आहे, देह भौतिक आहे.
जीव भौतिक नसतो. हे शरीर स्थूल आहे, जीवपणा सूक्ष्म आहे. देह आक्रिय आकार आहे नुसता, आणि जीव क्रियावान असतो, कर्ता म्हणून असतो. देह कर्ता होऊ शकत नाही. अशा प्रकारचं आपल्याला विवेचन ऐकून, शब्दानं संतांच्या मुखातून, शास्त्राच्या मुखातून ऐकून, आपण देह नाहीत, आपण जीव आहोत, अशा प्रकारचं आपल्याला उत्थान, आपल्याला वरी उचललं नाही का? वरी उचललं नाही का? समजुतीला आपल्या. म्हणून शब्द उपकारक नाही काय, उपकारक. मनुष्य पशु पक्ष्या देखील निकृष्ट अवस्थेला पोहोचलेला आहे, गुरुजी म्हणतात, खंत करतात गुरुजी. प्रथम देहाला मी म्हणणे हे चुकीचे आहे. मनुष्य तर पशु पक्ष्या देखील निकृष्ट अवस्थेला पोहोचलेला आहे मनुष्य. कारण प्रथम देहाला मी म्हणणे हे चुकीचे, आताच पाहिलं आपण. आणि ही चूक भरून काढण्याकरिता देवाने नरदेह दिला आहे. ही देहाला मी म्हणण्याची चूक तर हर एक देहात आहे, प्रत्येक 84 लक्ष योनीच्या प्रकारात आहे. 84 लक्ष प्रकारात आहे. कोण्या देहाला देहाला मी म्हणण्याचा मूर्खपणा त्याच्या सोबत असतो. त्या मूर्खपणामुळे देहाचा संबंध येत असतो, देह दिसत असतो, आणि देह खरा वाटत असतो, मी माझा वाटत असतो. हे तर मूळ भांडवल आहे. म्हणून प्रथम देहाला मी म्हणणे हे चुकीचे आहे. ही चूक भरून काढण्यासाठी देवानं कृपा करून नरदेह दिलाय, म्हणजे इतर देहापेक्षा श्रेष्ठ देह दिलाय. पण नरदेहात येऊन मी पणाचा शोध तर केलाच नाही, उलट माझेपणा वाढविला. हा हे किती मूर्खपणा झाला. नरदेह द्याला कशासाठी? मी कळण्यासाठी. इतर देहात जग कळतय, भोग्य पदार्थ कळतील, पण मी कळत नाही. आणि मी कळून घेण्याचा देह मिळालाय. देवी देही दिला भजना गोमाटा. नरदेहात येऊन मी कोण हा करावा विचार, यासाठी नरदेह द्यालाय. पण तो नरदेहात मी कोण याचा शोध तर केलाच नाही. मनुष्य देह मिळणाऱ्या जीवानं. पण त्यापेक्षा जास्त डोईजड माझेपणा वाढीला नका घेऊ भार, धर्मत्वची सार. मी कोण आहे ओळखा, हा धर्म आहे. पण मी पणा तर ओळखेल नाही, पण मी पणामध्ये पुन्हा कमाई केली की माझे माझे म्हणून कारे, ओझी घेशी दुसऱ्याची सारी. तुझे पाही स्वरूप खरे, व्यर्थ भारे कुतशी बापा. मी पणाचा शोध लावला नाही, पण माझेपणा वाढविला. म्हणून भुरलाशी जवळ असं काय नव जाये सांडोनी, अंतकाळी वेळी तुझे नव्हे हो, कोणी, मी माझे भुरलाशी. बरोबर बरोबर. साधू संतांना अनेक प्रकरणामध्ये, अनेक वेगवेगळ्या विभागामध्ये, अनेक त्या प्रसंगाला त्या शब्दामध्ये आपल्याला ही शिकवून दिलेलीच आहे. म्हणून आपण उलट काम केले. मी पणाचा शोध लावायचं. अरे इतर पशुपक्षात माझेपणा नाहीत का? इतका संग्रह आणि इतका माझेपणा मनुष्य देहात वाढलाय. मनुष्य देह विवेकवान आहे. मनुष्यानं विवेकानं वर जावा, म्हणजे माझेपणा मी कळावं, मी पणाचा शोध घ्यावा. तर तो मी पणाचा शोध घ्या तो सोडून दिलं, माझेपणा वाढीत बसला इथं बुद्धीनं. इथं बुद्धी मीचा शोध घेण्यासाठी. श्रीमंत होणं म्हणजे माझेपणा वाढण्यासाठी नाही. आपली कोणीच नव्हती असा विचार व्हावा इथं, तो आपलेपणा वाढविला. म्हणून पहा, पशु पक्ष्यापेक्षा मानवामध्ये माझेपणा जास्त आहे, संग्रह बुद्धी जास्त आहे, जास्त आहे. पशु पक्ष्यांना मी आहे पण माझेपणा नाही. कुठं माझेपणा आहे तिथं? तिथं काही काळ सृष्टीचा क्रम चालावा म्हणून ईश्वराच्या इच्छेनं माझेपणा ममत्व असतंय, नंतर नसतंय. पहा तुम्ही, इतर देहात पिलं होतात, ईश्वर त्यांच्याकडून माया निर्माण करून, मोह निर्माण करून त्यांचं लालन पालन करायला होतो, सृष्टीचा व्यवहार चालावा म्हणून.
आणि नंतर त्यांना ते राहत नाही, माझेपणा राहत नाही, नंतर नाते गोते राहत नाहीत, नंतर त्यांच्यात लगाव राहत नाही, नंतर हे माझं मूल आहे, हा माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे, हा माझा आहे, माझं राहत नाही, सेपरेट जगत आहेत ती. म्हणजे व्यक्तीशी माझेपणा पशु पक्षात नाही आणि वस्तूशी माझेपणा बी पशु पक्षात नाही. भोग आहे पण माझेपणा नाही. ते ज्या ठिकाणाला राहतात त्या ठिकाणाचा उपयोग करतात, पण त्या ठिकाणाला माझं 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 असं चिटकावून असतो. सुटलं की सुटलं ठिकाण. ते पक्षाला कोणतं ठिकाण आहे, पशुला कोणतं ठिकाण आहे, कोणतं गावाचा अभिमान आहे का मी या गावचा आहे? पक्षाला, पशुला घराचा अभिमान आहे की हे माझं घर आहे? नाही. म्हणून माझीपणा तिथं नाही, तिथे जास्त संबंध कमी आहेत. जसा येईल तसा आहे संबंध, प्रारब्धावर जीवन अवलंबून आहे, त्याचं कृत्रिमता नाही त्याच्यात. आणि म्हणून माणूस प्रारब्धापेक्षा कृत्रिमतेत जास्त गुंतली आणि कृत्रिमतेनं ते त्याच्यात खिळून गेलेली आहेत. म्हणून माझेपणा जास्त वाढलेला आहे. त्याचं उदाहरण गुरुजी देतात. घोडा माझा मालक म्हणत नाही, पण घोडा विकत घेणारा मात्र माझा घोडा आहे म्हणतो. पहा, घोडा आणि मालक त्या काळातला दृष्टांत दिला गुरुजीने. त्या काळात घोडे होती, घोडीच वाहन होती, घोड्या स्वार होत होती, घरोघर घोडी होती. म्हणून गुरुजीनं त्या काळातल्या त्या समोरच्या व्यक्तीला घोडा, आता आपल्याला मोटरसायकलचा, फोर व्हीलरचा दृष्टांत द्यावा लागेल या ठिकाणी. कारण वाहनं बदलली, काळ बदलत चालला तर दृष्टांत बदलत चालत असते. कारण की समोर बसलेली व्यक्ती, त्यांच्या मनातल्या ज्या कल्पना असतात, त्यांच्या मनातला जो अहंकार असतो, ते काढायसाठी त्या वर्तमान काळातले दृष्टांत द्यावा लागतात. भगवद्गीतेत रथाचा दृष्टांत आहे, गुरुजीच्या काळात घोड्याचे दृष्टांत आहेत, उपनिषदानं रथाचे दृष्टांत आहेत, नंतर काळ बदलला घोड्याचे दृष्टांत आहेत. आता काळ बदलला, आता वाहनाचे दृष्टांत द्यावं लागते. वाहन बदलणं, घोडा वाहन राहिलं नाही. आता वाहनं बदलली. म्हणून महाराज म्हणतात ना की अनेक दृष्टांत ते हे काय असतं, ते दृष्टांत घेऊन जमत नाही. आताच्या कल्पना त्या दृष्टांत निघत नाही, पण ते दृष्टांतिक बदलून आपल्याला करता येत असतं. म्हणून महाराज म्हणतात की घोडा आहे, तो घोडा मालक माझा म्हणत असतो, पण घोडा मालकाला माझा मालक म्हणतो का? नाही. हे आपल्याला कळून द्यासाठी गुरुजी हा दृष्टांत पुढे नेतात. घोडा मेला तर मालक अन्न खात नाही, की माझा घोडा गेला, काय चांगला घोडा होता, एवढ्याला आणला होता, इतकी नुकसान झाली, आणि त्याच्यावर प्रेम द्यायला असते, तर तो मालक रडवतो, अन्न खात नाही 1 दिवस 2 दिवस, की घोडा मेला, चांगला काय होता, सर्पदोष झाला का काय बिमार झाला, 1च दिवस खाल्लं नाही की काय आजच्या आजच गेला. पण घोड्याचा मालक मेला तरी घोडा खुशाल गवत खात असतो. म्हणजे या दृष्टांतावरून घोडा मालकाला जेवढा चिटकलेला नाही, ममता नाही मालकाची घोड्याला, मात्र मालकाला घोड्याची ममता आहे, जास्त ममत्व आहे, माझेपणा आहे, जास्त चिटकलेला आहे, जास्त संबंधित झालेला आहे. हे जसं आहे, म्हणून पशु पक्षी तेवढे गुंतत नाहीत. मानव जास्त गुणान, मानव मुक्त व्हासाठी देह दिलेला आहे. शिकून घाट ध्यानात घ्या मागची. म्हणून मुक्त व्हासाठी आला तर बंधनासाठी उपयोग केला त्याचा. म्हणून घोडाच आहे, पण घोड्याला माझी घोडी आहे म्हणणारा मात्र गाढव आहे. गुरुजीनं त्याच्यात विनोद केला, किंवा गुरुजीनं त्याच्यावरची गोष्ट सांगितली की घोडा तरी घोडाच आहे, पण घोड्याला माझा घोडा म्हणणारा जो मालक आहे, तो घोड्याचा घोडा म्हणजे गाढव आहे. असे चिंतन केले तर मनुष्य पशुपेक्षा निकृष्ट आहे हे कळून येईल. असं चिंतन केलं तर माणूस पशुपक्ष्यापेक्षा सुद्धा निकृष्ट आहे. आपल्याला सार गोष्ट पशुपक्ष्या जसे काही स्पर्श करण्यात योग्य असे पशु पक्षी व काही अस्पर्शी पशु पक्षी 2 वर्ग आहेत, तसे देहाला मी मानणारे काही व जीवाला मी मानणारे काही, असे मनुष्यात 2 वर्ग आहेत. तेव्हा देहाला मी मानणारा देहबुद्धीतून काढून जीव बुद्धीवर आणून ठेवले, हा शब्दाचा मोठा उपकार आहे. पशुपक्षात 2 आहेत. काहीला
जवळ जावा स्पर्श करावा असेत आणि काही अस्पर्शित. महाराज म्हणतात ना की तुका म्हणे विंचू सरपणारायण वंदावे दुरून शिवू नये, त्यांना शिवू नये म्हणजे स्पर्श करू नये. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की म्हणून पाळीव प्राणी आहेत काही आणि पाळीव प्राणी नाहीत. जशी गाय आहे, स्पर्श करावा, सांभाळावं, तिला जवळ घ्यावा, प्रेम करावं, म्हणून तो कसा आहे उपकारक. आणि पाळीव प्राणी प्रेम दिल्यावर त्याला कळत आहे आणि त्याच्या जवळ तसं पण काय नाही तर आपल्याला घातक घातक शक्ती नाही, त्याच्यात उपकारक शक्ती आहे गायीमध्ये, म्हणून तो पाळीव प्राणी. सर्प आपल्या जीवनाला घातक शक्ती आहे त्याच्यापाशी, म्हणून काही काही प्राण्यापासून सावधान राहिलं पाहिजे. ती ईश्वराची जरी भूत असली तरी बी त्याच्यापासून सावधतेने व्यवहार केला पाहिजे. कारण जसा कुत्रा आहे, मांजर आहे, शिव आहे, वाघ आहे, लांडगा आहे, सर्प आहे, विंचू आहे, अजून काही असे कीटक असतात किंवा काही पशु असतात किंवा काही पक्षी असतात, तर ते घातक असतात. म्हणून ते पाळीव प्राण्यामध्ये मोडत नाहीत. काही 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 पाळीव प्राण्यामध्ये मोडले तरी बी त्यांच्यापासून दुरावा ठेवा, अंतर ठेवा, सुरक्षितता असावा. अशी पशु पक्ष्यामध्ये काही वर्ग आहेत, असे वर्ग गुरुजींनी सांगितले. त्याप्रमाणेच मनुष्यात सुद्धा दोन वर्ग आहेत. तेव्हा देहाला मी मानणारा देह बुद्धीतून मनुष्यामध्ये सुद्धा काही वर्ग आहेत मी मानणारे, म्हणजे जे जगाला सत्य म्हणतात, देह संबंधी पसाऱ्याला काही माझे म्हणतात तर काही माझे म्हणत नाहीत. देहाला मी मानणारी काही व जीवाला मी मानणारी काही, असे बी दोन वर्ग आहेत. पुन्हा काही देहालाच मी म्हणतात. पहा माणसामध्ये वर्ग पहा, माणसामध्ये आपण वर्ग पाहतो बाईन माणसं, माणसामध्ये आपण वर्ग पाहतो काळीन गोरी, माणसामध्ये आपण वर्ग पाहतो गरीब श्रीमंत, माणसामध्ये आपण वर्ग पाहतो ते दुसरेच आहेत. माणसामध्ये आपण वर्ग पाहतो ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्रिय, खेड्यातले, शहरातले, पूर्वात्य, पाश्चात्य, हे जे आपण वर्ग पाहतो हे काल्पनिक वर्ग आहेत, ते वर्गच नाहीत. फरक काय वर्गात? त्या एकाच वर्गात ते सर्व, कुठं पर्वत्य असो का पाश्चिमात्य असो, काळे असो का गोरे असो, पशु असो का मनुष्य असो का बाई असो, एकाच वर्गात एकाच संस्कारात, सुख दुःखातच आहे, बंधनातच आहे. तो का वर्ग झाला का? म्हणून वर्ग पाडायचाच असला तर मनुष्य ते हात असून काही देहाला मी मानणारे तर काही जीवाला मी मानणारे. जे पामर आहेत ते देहाला मी म्हणतात, जे विषय आहेत शास्त्र शुद्ध ते जीवाला मी म्हणतात कर्मठ. योगी आहेत ते आत्म्याला मी म्हणतात आणि वेदांतीत ते ब्रह्माला मी म्हणतात, अहम ब्रह्मस्मी. म्हणून देहाला मी मानणारे आणि जीवाला मी मानणारे हा वर्ग पाहावा मनुष्यामध्ये. हे दोन आहेत, म्हणजे पामर आणि कर्मठ विषयी, हे पामर आणि विषयी हे दोन वर्ग आहेत. म्हणून हे दोन वर्ग पाहावात. म्हणून इथं सांगितलं की देहाला मी मानणारे काही व जीवाला मी मानणारे काही, अशी मनुष्यात दोन वर्ग आहेत. तेव्हा देहाला मी मानणाऱ्यापेक्षा देह बुद्धीतून काढून जीव बुद्धीवर आणून ठेवले हा शब्दाचाच उपकार आहे कर्मठावर. कारण की अशुद्ध निषिद्ध कर्मानं पाप होतं आणि त्या पापानं अधोगती होते. आपण जीव आहोत, करते भोगते आहोत, जसं करावं लागतं तसं भरावं लागतं. म्हणून इथं विहितच कर्म करा, शास्त्रानं सांगितलं तेच करा. जे शास्त्रानं नको करून निषिद्ध म्हणून सांगितले ते करायचं नाही. पापी व्हायचं नाही, पुण्यवान होऊन स्वर्गातली भोग भोगायची. इंद्र व्हायचं यज्ञ करून किंवा पुण्य करून स्वर्गाला जायचं, स्वर्गीय व्हायचं. हा देह कोरक राहणार हे विषय क्षणिक आहे, थैस देह क्षणिक आहे असं म्हणून जीव आपण हे शरीर संपलं तरी आपण राहणार आहे, आपली परलोक गती होणार आहे. म्हणून परलोकाला आपल्याला धर्म कामाला येईल म्हणून धर्म करा. अशा प्रकारचा कर्मठ किंवा विषय म्हणून आपण त्याला, म्हणजे या विषयाची उपयोग करून पर विषयातला पर जे विषय भोग आहे त्याची इच्छा करणारा जो विषय आहे, तर तो विषय म्हणून कर्मात देहावाल्याला, देहाभिमान्याला जीवाभिमानावर आणलं हे शब्दाचेच उपकार नाहीत का? देहाला मी मानणारा संसारात सोयर वागतो व नरकात जातो. पहा त्याला देहाला मी मानणाराचा काय परिणाम होतो, त्याची काय परिणती होते, त्याला काय फलप्राप्ती भेटते, तर तो देहाला मी मानणारा संसारात सोयर वागत असतो, सोयर वागत असतो. आणि
नरकाला जात असतो आणि पापानं पतित होऊन. आणि जीवाला मी म्हणणारा सद्गतीला जात असतो, कारण की तो जीवाला मी म्हणणारा आहे, तर तो विहित काय निषिद्ध काय पाळतो. कारण की तो पुढचा विचार करतो. देहाला मी म्हणणाऱ्याला पुढे मसन वाटा दिसत असतो की पुढे काहीच नाही. आणि जीवाला मी म्हणणाऱ्याला हे देह गेला तरी पुढे दिसतंय की पुढे गती. आणि पुढची गती ध्यानात घेऊन तो इथं निषिद्ध वागत नाही, विहितच वागतो. पाप करीत नाही, पुण्य करतो, सद्गतीला जातो, स्वर्गीय होतो, नारकीय होत नाही. म्हणून ह्या देहाला मी म्हणणारा जीवाला मी म्हणणारातल्या वागण्यातला व्यवहारातला फरक आहे. जीव मी नाही. हा याच्या पुढं देहाला मी म्हणणारा काय, जीवाला मी म्हणणाराची काय गती ते सांगितलं. आता जीवाने वारकरी होऊन मी कोण आहे याचा शोध केला तर देह मी नाही, जीव मी नाही, मी ब्रह्म आहे असे कळते. आणि ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. ब्रह्मविद ब्रह्म भवती असं उपनिषदात देखील सांगितलेलं आहे. म्हणून जीवानं काय भाऊ, जीवानं देहाला मी म्हणू नाही, नरदेहातल्या जीवानं जीवापणाला बी मी म्हणू नाही. तर जीवानं मी कोण आहे हे संतांच्या संगतीमध्ये शोध घ्यावा. आणि त्यानं जर शोध घेतला तर त्याला संतांच्या संगतीत मी देह नाही तर जीव आहे, मी जीव नाही तर आत्मा आहे, आणि आत्मा असणारा मी महावाक्यानं लक्षार्थानं मी आत्मा ब्रह्मरूप आहे असं ब्रह्मात्मैक्य होईल. म्हणजे याच्यात काय फरक आहे. देह मी मानला, ध्यानात घ्या, देह मी मानला तर मी मारणारा, जन्मून मारणारा. आणि जीव मी मानला तर मी फिरणारा, इथं आलोय आणि इथून जाणारा. आणि आत्मा मी मानला तर मी अवस्थांतर करणारा. ध्यानात घ्या. आणि ब्रह्म मी म्हटलं तर त्याला अवस्था बी नाही तो मी. म्हणून ब्रह्म मी म्हटलं तर द्रष्टत्व गेलं. ध्यानात घ्या. आत्मा मी म्हटलं तर द्रष्टत्व आलं. पण आत्मा मी म्हटलं तर द्रष्टत्व आलं पण भोग्यत्व राहिलं नाही, कर्तृत्व भोगतत्व राहिलं नाही, ची बुद्धी राहिली नाही. म्हणून जीव मी म्हटलं तर कर्तृत्व भोगतत्व भोगती आली, पण जन्म मरण नाही. देह मी म्हणलं तर जन्म मरण, पण जीव मी म्हटलं तर फिर नाही. म्हणून काय म्हणल्यानं काय गेलं काय आलं हे कळालं पाहिजे. देह मी म्हणण्यात जास्त घात आहे, त्याच्यात जीव मानण्यात बरं आहे. जीव म्हणण्यात घात आहे, आत्मा म्हणणं बरं आहे. आणि आत्मा म्हणण्यात बी घात हे एक प्रकारचा, ब्रह्म म्हणणं चांगले. म्हणून साधक आत्मा मी ब्रह्मस्वरूप आहे असं ओळखतो. आणि हे नरदेहातली किमया नरदेहात शब्दाने इथपर्यंत करता येतो. म्हणून अहम ब्रह्मस्मी, मी तो वासुदेव तत्वाता अशी घोषणा करता येते. आणि अशी घोषणा संतानं केलेली आणि आपल्याला करायला लावलेली अहम ब्रह्मस्मी. म्हणून अशा प्रकारचा ह्या शब्दाचे उपकारच आहेत. असा शब्दाचा उपयोग नरदेहात करावं आणि कृतार्थ व्हावं असं देखील शब्दाचा उपयोग होतो. म्हणून शब्द उपकारक आहे, घातक नाही. शब्द आपण जर कौशल्याने वापरला, संतांच्या संगतीत उपयोगाला आणला, सतत विवेक बुद्धीने शब्दाची जर आपण साधना केली तर आपल्याला शब्द उपकारक आहे. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द असं म्हटली. तो को बरा आहे किंवा ज्ञानोबरा या प्रकरणाच्या आरंभी ते योग्य आहे असं गुरुजींनी आपल्याला पटवून दिलं. आणि शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी असं तुकोबार आहे गात्यात म्हणली, ते सुद्धा सार्थक आहे, योग्य आहे. म्हणून आपण त्याला काय करावं तर उपयोग करून घ्यावा शब्दाचा. शब्द हा बहुसार आहे असं ठरलं पाहिजे आपल्या जीवनाचा. आपल्यासाठी शब्द बहुसार ठरला पाहिजे, उपकाराच्या राशी ठरला पाहिजे. असा आपल्याला शब्दाचा उपयोग करता येतो आणि आपल्याला तो उपकारक ठरता येतो आणि आपल्यालाच तो अपकारक बी ठरता येतो. म्हणून आपण आपली करा सोडवण, आपण आपलं लक्षात घ्या आणि आपण आपली साधना करा. म्हणून शब्द जसा साधना करतो तसा आहे, तो कसाच नाही. हे या शंकेचं समाधान गुरुजींना आपल्याला लक्षात आणून दिलेले ठीक आहे. हो महाराज, चालेल.
पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. जगन्नाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी सर्वांना. जय महाराज. जय हरी महाराज, जय हरी सर्वांना. जय हरी जय हरी सर्वांना. जय हरी बाबा, जय हरी. कृष्ण हरी बाबा. जय जय सर्वांना जय हरी, सर्वांना जय. जय हरी बाबा, जय हरी, जय हरी, बाबा. जय हरी. जय हरी महाराज. जय. सर्वांना नमस्कार. जय हरी बाबा. जय हरी सर्वांना. जय हरी महाराज. जय हरी जय जय. जय हरी, जय हरी. जय हरी.